यवत पोलिसांनी पुन्हा एकदा कोणाची तरी दिंड काढलेली आहे आणि मला आता पोलिसांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, सगळ्या पोलिसांना हा प्रश्न विचारतोय मी, की नक्की कायद्याच्या कोणत्या तरतुदीच्या अंतर्गत तुम्ही लोकांची दिंड काढताय? म्हणजे तुम्ही डायरेक्टली सुपाऱ्या तुम्हाला दिंड काढायच्या दिल्यात, अशा पद्धतीने तुम्ही लोकांची दिंड काढत फिरताय, सगळीकडे चौकात फिरवताय त्यांना. ह्याचा अधिकार तुम्हाला कायद्याच्या कोणत्या तरतुदीच्या अंतर्गत दिलेला आहे? एवढंच मला फक्त सांगा तुम्ही. म्हणजे त्यांनी चुका केल्या तर तुम्ही पण चुका करताय, त्यांनी गुन्हा केला ना काहीतरी, कायद्याचं उल्लंघन केलं, तुम्ही का करताय? मग तुम्ही तुमच्या आणि त्यांच्यात फरक काय आहे? एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला की नाही हे ठरवायची ताकद फक्त आणि फक्त मॅजिस्ट्रेट आणि जज साहेबांकडे असते, दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं ठरवताय की ह्या व्यक्तीने गुन्हा केला आणि त्याची दिंड काढताय, म्हणजे हे प्रकारे शिक्षा देता तुम्ही त्यांना, आणि शिक्षा द्यायची पॉवर ही फक्त मॅजिस्ट्रेटकडे आणि जजकडे असते. आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, ज्या शिक्षा ठरवलेल्या आहेत, त्याच शिक्षा फक्त तुम्ही एखाद्या व्यक्तीला देऊ शकता आणि तो पण जज देऊ शकतो, तुम्ही नाही. त्यामुळे ज्या पद्धतीच्या ह्या शिक्षा तुम्ही देताय लोकांना, ह्या कायद्यामध्ये कुठंच नाहीत आणि ह्या शिक्षा देऊन तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय, त्यामुळे तुम्ही चुकीत सापडताय. मी माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे, पण तुम्ही जर कायद्याचं उल्लंघन करणार असाल तर तुम्हाला सुद्धा कोर्टाची पायरी चढावी लागेल आणि कोर्टाला समोर जावे लागेल.